प्रोटीन इंटेक वाढवण्यासाठी तुम्ही फ्रिक्वेंटली किंवा कदाचित रोज पनीर खाताय का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हॅलो, मी वैद्य सानिया आणि मी एक आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर आहे. आज आपण बोलूया पनीरबद्दल. तर गेल्या काही दिवसांपासून भेसळयुक्त पनीर किंवा ते खाल्ल्यामुळे लोकांना काय त्रास झाले याच्या अनेक बातम्या आपण ऐकलेल्या आहेतच. पण या पनीरबद्दल आयुर्वेदाचं काय मत आहे ते आज आपण जाणून घेऊया. पनीर म्हणजे नासवलेल्या दुधाचा घन भाग. त्याला काही ठिकाणी संहितांमध्ये किलाट असं म्हटलं गेलंय, तर काही ठिकाणी कुर्चिका असा सुद्धा रेफरन्स मिळतो. पनीर हे पचायला अतिशय जड आहे आणि म्हणून ते चांगला अग्नी असलेल्या लोकांनीच खावं. पण त्याचबरोबर ते वातविकारांचा नाश करणारं सुद्धा आहे आणि शरीराचं पोषण करणारं सुद्धा आहे. पण आता ते वारंवार खावं का? तर याचं उत्तर आहे आयुर्वेदानुसार तरी नाही. त्याचं कारण काय, की ते मुळातच नासवलेल्या दुधापासून तयार केलं असल्यामुळे ते विरुद्धांनामध्ये ते गणलं जातं आणि त्यामुळे त्वचाविकार असणाऱ्यांनी किंवा ज्यांना आधीच अपचनाची तक्रार आहे, ब्लोटिंग होणं, पोटातून आवाज येणं किंवा पोट नीट साफ न होणं, या सगळ्याच प्रकारच्या तक्रारी ज्यांना आहेत त्यांनी पनीर खाऊ नये. आणि मुळातच स्वस्थ व्यक्तीने सुद्धा म्हणजे जे हेल्दी आहेत त्यांनी सुद्धा ते रोज खाऊ नये. तर अशा प्रकारे आपण पनीरविषयी आज माहिती बघितली. तुम्हाला अजून कोणत्या विषयांवर चर्चा करायला आवडेल ते मला कॉमेंट्समध्ये सांगा आणि तुम्हाला असे व्हिडिओज बघायला आवडत असतील तर फॉलो नक्की करा,